नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेत आता 6,000 रुपयाऐवजी प्रतिवर्षी 8,000 रुपये दिले जाऊ शकतात. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे? त्यानंतर 1 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांना मोठी खुशखबर कशा पद्धतीने मिळू शकते, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, मोदी सरकारचा 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 2019 मध्ये जो अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना लागू करण्यासाठी नियोजन करण्यात आला होता. पीएम किसान योजना 2019 पासून सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जे लाभार्थी पात्र आहेत, अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती 30,000 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. म्हणजे वार्षिक 6,000 रुपये याप्रमाणे प्रति 4 महिन्यामध्ये 2,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. 15 हप्ते सलग जे लाभार्थी पात्र आहेत, अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. 15 हप्ते म्हणजे 30,000 रुपये 100% अनुदानावरती पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. मित्रांनो, आता येणारा जो हप्ता आहे पीएम किसान योजनेचा 16वा, हा हप्ता विलंब होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी करण्याची जी शेवटची तारीख आहे ती म्हणजे 15 जानेवारी. आता ही तारीख बदलून 31 जानेवारी 2024 करण्यात आलेली आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र सरकारचा म्हणजेच मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प जो आहे तो जाहीर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या रकमेमध्ये वाढ केली जाऊ शकते. काही कृषी तज्ज्ञाच्या माध्यमातून माहिती सांगण्यात येत आहे. पूर्वी जो 2019 मध्ये अर्थसंकल्प पीएम किसान योजनेसाठी सादर करण्यात आला होता, यामध्ये जो बजेट होता, आता 2024 हा बजेट पीएम किसान योजनेसाठी वाढ केला जाणार आहे आणि लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे 6,000 रुपयाऐवजी 8,000 रुपये होऊ शकतो, 10,000 रुपये होऊ शकतो किंवा 12,000 रुपये होऊ शकतो. या संदर्भात जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे 1 फेब्रुवारी 2024 रोजी, तेव्हा सर्व आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. अनेक कृषी तज्ज्ञाच्या माध्यमातून जी माहिती सांगण्यात येत आहे, सध्याची महागाई वाढली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळाला पाहिजे. पूर्वी जो बजेट होता त्यामध्ये आता वाढ करून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होण्यासाठी या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जेव्हा या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी जेव्हा 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करतील, तेव्हा ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट येतील. तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम अपडेट प्रयत्न करूया. धन्यवाद.